नाही, आपण बघितलं असेल तर यावर्षी अल निनोच्या एकूणच एकूण झालेल्या अल निनोमुळं आपल्याला पाऊस लांबला आहे. पाऊस लांबल्यानंतर कालचा जो स्पेल झाला तो पहिल्या टप्प्यात पाऊस झाला, कारण मधल्या पूर्ण आपल्याला जूनमध्ये पाऊसच झाला नाही. आणि साहजिकच आपला जिल्हा हा पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे. त्यामुळे पहिल्यांदा मृग नक्षत्राच्या अगोदरसुद्धा इतका आपल्याला त्याचा फायदा होत असतो. पण यावेळेला ना मृग नक्षत्र झालं, त्याच्या अगोदरची वळवाची पाऊस झाली आणि त्याच्यानंतरसुद्धा जून पूर्णतः कोरडा गेला. आता पाऊस झाला, पण तेवढ्या पावसावर नाही, अजून आपल्याला पाऊस पाहिजे होता. अजून आता जुलैच्या ह्या टप्प्यामध्ये पाऊस थांबला आहे. परंतु सगळे हवामानशास्त्राचे अंदाज आहेत की त्यांच्या शास्त्रज्ञाचे अंदाज आहेत त्याप्रमाणे आता पुढच्या एक आठवड्याभरामध्ये पावसाची परत सुरुवात होईल आणि त्या माध्यमातून पाऊस जो आपल्याला अपेक्षित आहे तो पडेल. आता प्रश्न एवढाच आहे की धरणं पहिल्या टप्प्यातच भरायला पाहिजे होती. याच्यापूर्वी धरणं बऱ्यापैकी भरलेली असायची, परंतु मुळातच जून पूर्णतः कोरडा गेल्यामुळं आपल्याला पावसाच्या एकूणच प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा आता पर्याय नाही. आता निसर्गराजाकडे देवाकडे प्रार्थना करूया की लवकरात लवकर पावसाची सुरुवात व्हावी आणि आपण पुढे जाऊ. परिस्थिती तशी दिसते. नाही, माझं असं म्हणणं आहे की आता जे काय सगळे एकूणच हवामानशास्त्रज्ञ आहेत त्यांचा जो काय अंदाज आहे त्याप्रमाणे जुलैचा म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस सुरू होईल. आता प्रश्न असा येतो की हे आठवड्याभरामध्ये जरी पावसाची थोडीशी आपल्याला आता कोरडा पाऊस हे असेल, पण पाऊस चालू होईल. आणि एकदा पाऊस चालू झाला की बऱ्यापैकी कोल्हापूरची किंवा आपल्याकडं जे काही एकूण निसर्गानं भरभरून वरदान दिलं आहे त्यामुळे आपली धरणं आणि आपला पाऊस हा महाराष्ट्राला देशाला हेवा वाटलाच आहे. त्यामुळे आपल्याला अपेक्षित असणारं पाणी मिळेलच, पण एकूण महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र व्हावं अशी अपेक्षा करूया आपण. जल जीवनच्या कामाचे 20,000 कोटी केंद्र आणि राज्य सरकार. नाही, मुळात त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं असं म्हणायची गरज नाही. ही केंद्र शासनाकडं एकूणच 11,000 कोटीसाठी सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री, सहकारी त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री आणि आमचे पाणीपुरवठा मंत्री सातत्यानं पाठपुरावा करत होते. कारण एकूण जी कामं झालीत ती एक्सेस कामं झाल्यामुळं त्याच्यासाठी जे काय 11,000 13,000 कोटीच्या एकूण अतिरिक्त जे काय निधीची आवश्यकता होती त्यासाठी केंद्र सरकारकडे ते मागणी करत होते. त्या निधीची मान्यता आणि त्याच्यानंतर राज्य शासनाच्या वतीने याच्याबद्दल योग्य ती कारवाई करण्याबद्दलच्या सूचना दिल्यात. फक्त प्रश्न काय होतोय की एखादी आपलं जरी बिल थकलेलं आहे याचा अर्थ शासन ते देणार नाही असं तर होत नाही. आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल की शासनाचं देयक हे निश्चितपणानं सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात अतिशय खात्रीपूर्वक जर असेल तर शासनाचंच देयक असतं. लाडक्या बहिणीमुळे सगळं डॉलर लाडक्या बहिणींच्यामुळं बिघडलं असं म्हणता येणार नाही, कारण ती एक योजना घोषित केली आणि आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या भक्कम आणि सक्षम करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. माझ्याकडं तुमच्याकडं नोकरीमुळे पैसे येतील, व्यवसायामुळे पैसे येतील, पण अशा एक वर्ग मोठा आहे दुर्दैवानं आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की जिथं खरोखरच या पैशाची खूप गरज होती. मला असं वाटतं की हा महत्त्वाकांक्षी निर्णय आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दिवंगत अजितदादा यांचे आभार किती मानावेत. प्रत्येक नागरिकानं एवढं खूप मोठं धाडसाचं हे आपण निर्णय घेतला आहे. तो निर्णय घेत असताना तत्कालीन काळातसुद्धा अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. हे कधी शक्य आहे काय, असं कधी होऊ शकतं काय असंही म्हटले. पण तो ठीक आहे, जरी अडचण आली असेल तरी राज्यातल्या अनेक लोकांना ज्यांना त्या 1500ची वाट बघत बसावं लागते त्यांना सुरक्षित पद्धतीनं राज्य सरकार देतं, ही राज्य सरकारचं मोठं यश आहे. त्यामुळे आता जे काय अडचणी आल्या असतील त्याच्यावरती सुद्धा आम्ही मार्ग काढू. कुठलंही बिल थकणार नाही, कुठल्याही माणसाला, कुठल्याही नागरिकाला आर्थिक दृष्टिकोनातून काही चणचण भासणार नाही अशा पद्धतीची अर्थव्यवस्था आम्ही उभा करू. पण पुरवणी मागण्या अशी काळजी व्यक्त केलेली आहे की पुरवणी मागण्या इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आपण बघितलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कामांची गती, निर्णयांची गती, आपली सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही देतोय त्या वेळेला साहजिकच एखाद्या वेळेस दर आपलं पूर्वीचं प्रचलित पद्धत कशी होती की फक्त या वर्षानंतर त्या वर्षापर्यंत आणि अगदीच आवश्यकता असेल तर पुरवणी मागणी आपण करत होतो. परंतु आता कामच आम्ही गतीनं करायला म्हटल्यानंतर साहजिकच या सगळ्या पूर्वीच्या प्रथेला थोडीशी फाटा होणार आहे. आपण शेवटी जनतेच्या हिताचे निर्णय घेतोय. पुरवण्या मागण्या कशासाठी देतोय? जे प्रश्न त्या वेळेला देणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी निधीची उपलब्ध करणं गरजेचं आहे, यासाठीच देत असतोय. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा कॅगला आम्ही योग्य त्या पद्धतीनं आमच्याकडून माहिती देऊ. त्यांचे ऑडिट्स पॅरे बरोबर आहेत, परंतु त्या पॅऱ्याबद्दल आम्ही सगळे जे काही खुलासे देऊ किंवा आमची जी माहिती देऊ ती सुद्धा जनतेच्या हितासाठी असणार आहे. त्यामुळे निश्चितपणानं त्या सगळ्यांची सुधारणा सुद्धा करण्यासाठी पुढे जाऊ. 9,000च्या त्या कामामध्ये त्या सगळ्यांच्यामुळं विद्यार्थी एक शिक्षिका असल्यामुळे शिक्षकच शाळेत नाहीत. ते काम एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती जातो. नाही, याच्याबद्दल सन्मान्य आमचे दादा भुसे साहेब यांच्याबरोबर संघटनांची चर्चा झाली. आम्ही सुद्धा सांगितलं आहे खरोखरच जिथं अडचण असेल
त्या ठिकाणी थोडंसं या सर्वच मंडळींना वगळणं गरजेचं आहे, कारण शाळा आणि शिक्षक आणि त्याच्याबरोबर सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांचा असणारा वेळ महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा अजूनही सूचना करू. खरं तर मी आपल्याला सांगतो की राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी गेल्या बजेटमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला घोषणा केली होती त्या घोषणेप्रमाणे 30 जूनपूर्वी आपण हे देणार असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं. राज्यातल्या 36,000 कोटीची कर्जमाफी ही सगळी आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी, लाखो शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध केली. त्याच्यामधल्या नियम अटीबद्दल सुद्धा काही साशंकता होती. कालच्या अधिवेशनामध्ये त्यापूर्वीसुद्धा काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार करणारे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे लोक काम करत होते. परंतु 50,000पर्यंतच्या एकूणच सगळे म्हणजे सरसकट कर्जमाफी असं ज्याला म्हणतोय, म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना सगळं देण्याबद्दल सुद्धा परवाच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे. त्याचा फायदा संपूर्ण राज्यातल्या जे अडचणीत आहेत, आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आल्या अशा सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोलाल तर आपल्याकडे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांपेक्षा सुद्धा इन्सेंटिव्ह बेस प्रोत्साहनात्मक निधीच्या बाबतीत सातत्यानं आमचा सगळ्यांचा आग्रह असायचा. मला आठवते 2014 नंतर 16ला झालेली कर्जमाफी असेल, त्यानंतरच्या झालेल्या 2 ते 3 कर्जमाफीमध्ये सुद्धा आम्ही सर्वच पश्चिम महाराष्ट्रातले आमदार सातत्यानं जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करावी अशी म्हणत होतो. पहिल्या टप्प्यात आपल्याला आठवत असेल 16-17ला जी कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये 15,000 रुपये प्रोत्साहनात्मक दिले होते. मागच्या वेळेला 25,000 दिले होते आणि त्याच्यानंतर आपण आता 50,000पर्यंत आलो आहे. आता आपला हा 50,000चा रेट अशाच पद्धतीने राहिला पाहिजे, किंबहुना प्रामाणिक शेतकऱ्याला अजूनही चांगले पैसे मिळायला पाहिजेत. म्हणजे आपण सगळ्यांनी काम चांगलं केलं म्हणून सरकारने इन्सेंटिव्ह दिले असं झालं पाहिजे आणि लोकांचा, शेतकऱ्यांचा सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं प्रगतीकडे पुढे जाण्यासाठी सुद्धा सरकार प्रोत्साहन देते असं चित्र तयार होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.